चला चला चला, उशीर होऊन राहिला खूप. अरे काकाजी पण काकूले तर येऊ द्या. तू कायले आला रे इथं? मीनच बोलवलं बाबा. कायले? मीनं म्हटलं पोरगी पाहायचा कार्यक्रम आहे तर कन्या आणि मन्याला घेऊन जायचं. तिथं का लग्नाचं जेवण आहे का तर यांले घेऊन चालला? पोरगी पाहाचा कार्यक्रम आहे, यांले कायले काड्या करायले तिथं घेऊन चालला? काकाजी आम्ही कायले काड्या करूची? माहिती आहे मला चांगल्यानं कशा काड्या करता तर तुम्ही. चला आता आले आहे तो. ए मन्या, हे बॅग कायले घेतली? अजी बाबाजी तिथं काही खाण्याचं असेल ना तर ते बांधून आणायला चांगलं होईल. आपण का लग्नात चाललो का बे? ह्या गण्यानं पण बॅग घेतली वाटते. तून कायले शान माराले बॅग घेतली बे गण्या? अजी बाबाजी तिथं काही इम्पॉर्टंट वस्तू राहिल्या तर ते आणायला चांगलं होईल. म्हणजे का चोरी करायला चालला का तिथं? ते जाऊ दे, वेळ होऊन राहिला. ए रावल्या, तू आईले बोलव, निघू आपण. रावल्याची आई ये ना व लवकर, किती वेळ लावून राहिली. पण बाबा आई तर पार्लर मध्ये गेली आहे. सर्वजण असे वागून राहिले का जसं की आजच लग्न आहे. कोणत्या पार्लर मध्ये गेली आहे? आता मला का मालूम लेडीज पार्लर बद्दल. चल रे रावल्या. आणखी कोणाकोणाला बोलवलंय रे तू ना पोरगी पाहाच्या कार्यक्रमामध्ये? बाबा हे आई आहे. हे का करून आली विचित्रपणा? कायचा विचित्रपणा? याले हेअरस्टाईल म्हणते. अशी कमीत कमी हेअरस्टाईल केली तर केली, पण ते केस तरी काळे करायला पाहिजे होते, पांढरेच ठेवले. तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही बोलू नका. चला आता. चला मग. या या पाहुणे, काही त्रास तर नाही झाला प्रवासात? एका चौकामधून दुसऱ्या चौकातच तर यायचं होतं, कोणता त्रास होणार आहे? ते आपली विचारण्याची पद्धत आहे. अजबच पद्धत पाहायला भेटून राहिली मला. ए गण्या, शांत बस. नाही नाही पाहुणे, काही त्रास नाही झाला आहे. ठीक आहे, बसा मग. पोरगा आवडला आपल्याला, चांगला आहे पोरगा. आमचा पोरगा आवडण्यालायकच आहे. आपल्या मम्मीवर गेलाय तो. ह्या मॅडम कोण आहे? तुम्ही यांची ओळख नाही करून दिली. हे पोराची आई आहे. पोरगा आईसारखंच एकदम हँडसम आहे. हां, मग पोराच्या आईसोबतच बोला लागन. पोराची आई दिसण्यामध्येही सुंदर आहे न बोलण्यामध्येही सुंदर आहे. न जावाई बापू, तुम्ही पण आपल्याला आवडले. कोणाले जावाई बापू म्हणून राहिले तुम्ही? माया पोरगा तर येथे बसलाय. हो जी, मी आहे पोरगा. मला तर हा बॅगवाला पोरगा आवडला. मी आवडलो तसा मी हँडसमच आहे. तू नाही आवडला, हा चष्मेवाला बॅगवाला पोरगा आवडला. तर मीनं पण तो चष्मा घातलाय ना. चष्मा नाही, गॉगलवाला पोरगा. मी आवडलं तुम्हाला, पण मायाचं लग्न झालंय जी. अरे, एवढा चांगला पोरगा सुटला हातातून. हा लाल शर्टवाला पोरगा आहे म्हणजे ठीकठाक आहे तरी. माया पोराले का ठीकठाकच म्हणता का जी? नाही नाही, सुंदर आहे, बिलकुल तुमच्यासारखा. पाहुणे, पोरीले बोलून घ्या ना. बेटा टिंगटॉंग, बेटा टिंगटॉंग. हे कोणतं नाव आहे? अजबच नाव आहे. काहीतरी वेगळं नाव वाटलं पाहिजे म्हणून तसं नाव ठेवलं आम्ही. जास्तच वेगळं नाव नाही आहे का तुमच्या पोरीचं? हां, पण ठीक आहे, राहू द्या आता. एस डॅडी बोला. अरे, मी सांगितलं होतं ना तुला पोरगा पाहायला येणार आहे, तर आलाय तो. एस डॅडी, आपका हुकुम सर आंखों पे. ऐकावं तेवढं नवलच बाबा. आता सर आखोबे कसं राहील? विचित्रच आहे काही ना काही. हा बाबाजी कोण आहे? हे पोराचे बाबा आहे. न ते बाजूला बसली आहे ते बाबाची बाई कोण आहे? तिले काही नको म्हणू, ते सुंदर बाई आहे. सांगू का मॉमला? नको नको सांगू नको, तू बस इथं. विचारा मग पोरीले प्रश्न पाहुणे. काही चहा नाश्ता तर आणलाच नाही पोरीनं. ते आता पद्धत बंदच झाली आहे चहा नाश्त्याची. फालतूच आलो बघ आम्ही इथं. बाई, तू किती शिकली आहे?
म्हणजे आता सांगायचं म्हणजे इंस्टाग्राम येते मला, फेसबुक येते, यूट्यूब पण येते. एवढी शिकली आहे मी. अरे मी शिक्षणाचं म्हणून राहिलो. शिक्षणात तर मी खूप पुढे आहे. म्हणजे 15वी झाली आहे का तुझी? 15च्या अर्धे, 7वी शिकली आहे मी. हे का खूप शिक्षण झालं तुझं? बाकी घरातले कामं गिमं जमते का? न मेकअप जमते का? घरातल्या कामात मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये, पण मेकअप मध्ये आहे. मग पोरगी मला आवडली. हो, मला पण. काही शेतातले गीतातले काम येते का व तुले? तुमच्याकडे शेती आहे? हो आहे ना. मला शेतीतले काम येत तर नाही, पण तुम्ही शिकवले तर मी शिकून घेईल. डॅडी, मला मुलगा आवडला. खरंच मी तुला आवडलो? तू कोण आहे? तोच तर पोरगा आहे. मला हा चष्मावाला मुलगा आवडला. कोण मी? मी तर आवडण्यालायकच आहे. तू नाही. मी आवडलो सनीले. तू पण नाही. तुझ्या बाजूने जो बसला आहे ना तो. म्हणजे मी का? हो हो. म्हणजे मी आता पण एवढा हँडसम दिसतो? डॅडी, मला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे. नाही नाही, तो तर मुलाचा आजा आहे. नाही, मला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे. अरे आता कसं करायचं? जे पाहावं ते नवलच बाबा. तुमचं नवलच सोडा आता. डॅडी, मला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे. निघते मी आता. माझ्या पार्टीची वेळ होत आहे. आता कसं करायचं? करा मग लग्नाची तयारी.